मामा बघा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी कवटळी गावामध्ये आहे भक्तांनो, तालुका पंढरपूर। या ठिकाणी आज अमावस्या आहे आणि अमावस्याची वारी करण्यासाठी आपण आता तळावरती आलोय। बोला जय बाळूमा, जय जय बाळूमा। हळू लावा वायर वायर केलं ज्ञान आणि दाविल त्याला मला गायनाचं मूळ आणि असली कानाचं मूळ आणि बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ आणि बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ। अरे रगताचं नाही रगतापणे करचं नातं आणि मामा मला भेटले बघा देवाच्या रूपात आणि म्हणे होती माझ्या खंत मला तिने केलं कलावंत आणि दिलाचं प्रेम फुलेलं जीवनाचं गोकुळ असं जीवनाचं गोकुळ। अरे बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ अरे बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ। देव बाळूमाचा कसली देवाचा भंडारा शोभतो कपाळाला आणि थाप मारे डिंबाड्या तुझ्या गजात भलाला। सुंबरान मांडले सुंबरान मांडले सुंबरान मांडले सुंबरान मांडले। मामा रे तुझ्या तेला मामा तुझ्या तेला गोडशाच्या मेळ्याला देवयाला मोकामा देवयाला मोकामा। आणि दोन्ही हात जोडले दोन्ही हात जोडले संत संत बाळूमामाला। आणि अप्पा गाल सीताला गुरु माझ्या माऊलीला मुळे गा माझ्या अन्नाला मुळे माझ्या अन्नाला।
मेंढी माझ्या मावलीला विघ्न हरत्या देवाला तीन मूर्ती दत्ताला नव माझ्या झाला तीन मूर्ती दत्ताला नव माझ्या पांढरीच्या देवाला पांढरीच्या धन्याला गाजा खातो देवाला विद्या दिल्या गुरुला माझ्या लिंगाला नवल्या माझ्या हरीला डोंगरच्या हरीला दोन्ही हात जोडेल देवा तुझ तुमरान देवा तुझ तुमरान तिने साज वेळेला तिने साज वेळेला चिमण्या गेल्या कोट्याला गाई गेल्या गोट्याला वाड्याला वाड्याला 17 नंबर भर गेला 17 नंबर भर गेला याचा कारभारी याचा कारभारी नावाचा लेंगऱ्याच्या टोळीचा नावाचा अनुषाच्या टोळीचा मामायाचा पुजारी व मामायाचा पुजारी मालोनाला नावाचा लेंगऱ्याच्या टोळीचा दोन्ही हात जोडतो दोन्ही हात जोडतो माझ्या मायाला कथा धरतो जायाला बाळू माझ्या मामाची बाळू माझ्या मामाची देव माझा बाळापा देव माझा बाळापा
या विजापूर जिल्ह्याला बेळगाव जिल्ह्याला या चिकोडी तालुक्याला अकुळ गावाला आणि वाचणारा माया पार्वती कुणबी राहायला देवाच्या तर टायमाला 4 मुलं पोटाला देवा हा. 3 मुलगा 1 मुलगी पोटाला संसाराचा गाडा लागलेला हाकायला होय. आणि स्वतः लहान बाळापा त्याच्या जन्माला आलेला शेवटचा मुलगा देवाच्या तर टायमाला जन्माला आल्यानंतर काय लागला होता करायला बाबा म्हणाला देवाच्या तर वेळेला विचार कसा केला बाबा त्या ठिकाणी आला आणि असणारा बाळाप्पा येण्यासारखं वागत होता खुल्यासारखं लागलेला करायला होय. आणि कोयडे पडून गेलेला स्वतः या माया पार्वत्याच्या घेणारा देवाच्या तर वेळेला कसं करू कर्माला दैव गती येणारा ह्या लेकराला काय करू आणि आपल्या बाळूला मुलगी कोण देणार आणि बाळूचं लगीन यावं कसं होणार देवाच्या तर टायमाला असं विचारा कोड पडून गेलं होतं आणि स्वतःची मुलगी गंगोता या हिराप्पा खिलाऱ्याला दिलेली अकोले गावामध्ये देवाच्या तर टायमाला आणि ती आली होती बापाच्या घरला बाबा देवा हा. स्वतः यो हिराप्पा खिलारी नाचणारी गंगोताई दोघे जण मिळून आलती या बापाकडे या माया पार्वत्याकडे आलेले असताना ही बाळू धनगर मेंढ्याची चालणी करून घर वाड्याला आला होता आणि घरात हित गुज चाललं होतं बाळूच्या लग्नाचं आणि असणारी देवाई गंगोताई यो माया पार्वत्या काय लागली होती बोलायला काय लागली होती बोलायला तुझ्या बाळूला आमची सत्यवादी तू लग्न करतो आणि बोलायला या लागली सगळ्याला या लागली सगळ्याला या लागली सगळ्याला या लागली आपल्या या बापाला आपल्या त्या बापाला गंगो माझी या ताई वे गंगो माझी या ताई वे माझ्या वेगाया बाळूला माझ्या वेगाया बाळूला काय करावं कर मला काय करावं कर मला माझी बगायत तिरवा माझी बगायत तिरवा तुझ्या बगाया बालूला तुझ्या बगाया बालूला देव करूया लागली देव करूया लागली गदू लागली बोलायला गदू लागली सांगायला आई एक एक चढताना देवा नाव तुझं ओटाने नाही तुझं मला जनाची भले रूप तुझं डोळ्यानं देवा व गंगोताई लागली होती बोलायला तुझ्या बाळूला माझी सत्यवादी ती अशी बापाला बोलत होती आणि देवा गंगोताई बोलत असताना देवा त्यात्र टायमाला काय लागलं होतं घडायला बाबा देवा रे व उडून पडून गेलेलं स्वतः विचार पडला होता बाळूच्या कानावर शब्द यायला लागला होता देवा हा. कोण पडून गेलेला देवा त्यात्र वेळेला तसा लग्न करणार नाही बाबा तुला 5 पंचायत नेऊन उभं करून बांधून घे तुला लग्न करावं लागल बाबा त्या वेळेला हिरप्पा खिलारी लागला होता बोलायला लागला होता हात धरायला या बाळू मामा पशी देवा विचार केला या 14 जणांनी आणि अशा वेळेला बरं का सकाळच्या पाऱ्याला पंचाच्या चावडीला बाळूला न्यायचं आणि या बाळूला बरं का तयार करायचं लग्नाला हो म्हणायला लावायचं आणि या बाळू मामाला बाबा असं करायला लावायचं त्या वेळेला जबरदस्तीनं लग्न करणार आहे म्हणल्यावर नाही ना झाला या बाळू धनगराला आणि विचार केला या म्हणाला
लवकर तिकडे मागे जाऊन लांब शांत बसावं. अरे काय लागेल बोलायला आणि आपल्या त्या बालूला आपल्या त्या बालूला पंचायतच्या तोडीला पंचायतच्या तोडीला उभा बगाया करूया उभा बगाया करूया. बाळू मामाला विचार केला तर सांगितलं होतं पंचाच्या चावडीला बाळूला उभा करायला. असं ह्यांचा घरात जमण्याचा मेळ झाला बाबा. बाबा हो उद्याच्या दिवसाला कोण्या गावाला ना गावाच्या इसीचं भारी आला आणि पंचाच्या चावडीला पंचाच्या चावडीला बाळू उभा करूया आणि या पंचाच्या समोर बाळूची कबुली घेऊया देवा. कसा लगीन करत नाही बघू म्हणून लागली होती बोलायला. रामाची रात्र संपूर्ण जायला सोळच्या पाऱ्याला देवा त्यात्र वेळेला ह्याम झळका आंघोळ असते नेम नितकी करायला. आणि गावातल्या पंचपाराला 5 पंच बोलवलं होतं. पंच बसलेला असताना बाळू आणि हिरापा खिलारी माया पारबावी देवा 5 पंच एका बाजूला बसलं होतं. होय तो हिराप्पा खिलारी आणि माया पारबोळे दोघजण एका बाजूला बसलेला आणि बाळूला मध्ये उभा केलेला देवा. आणि लागली होती बाबा बोला चाली करायला. देवा 5 पंच काय लागलं होतं या बाळूला बोलायला या पंचाच्या चावडीला. अरे बाळू बोलायला लागेल सांगायला लागेल पंचायाच्या चावडीला पंचायाच्या चावडीला. पंच लागले बोलायला पंच लागले सांगायला बाळू माझ्या मामाला बाळू माझ्या मामाला. लग्न करावं लागेल लग्न करावं लागेल कोण गेलं पडून कोण गेलं पडून. विचार पडला बाळूला विचार पडला बाळूला काय करू करमाला करम माझ्या गतीला. बाळू लागला बोलायला बाळू लागला सांगायला बाळू लागला बोलायला बाळू लागला सांगायला. पाच माझ्या पंचाला पाच माझ्या पंचाला काय होता बोले काय होता सांगत. तेव्हा हो आम्ही गावचे राहणार बाळासाहेब पाटील असं ना बाबा. हे चाललेल्या गाण्याला 100 रुपयाचं बहुमान केलं. अखंड 1 वर्ष मामाची सेवा केलेला माणूस आहे. बाळूमामाची पुजारी म्हणून सेवा केलेला माणूस आहे. खराय भगवंता. तेव्हा त्या भक्तानं चाललेल्या गाण्याला 100 रुपयाचं बहुमान केलं. माझ्या संत बाळूमामांना राय बनवर शिदमनगिनी म्हणा जंबुलीन चक्रायन माझ्या 4 हाताने देवा पांजन वालग्याचा आशीर्वाद लागावा.
आणि स्वतः विचार केला म्हणाला बाळापाला कोड पडल्याला घ्याय पेंडाला देवाच्या वेळेला पंचाच्या चावडीला काय लागला होता बोलायला ही बाळू धनगे आणि स्वतः पंचाच्या चावडीला बाळूला कोड पडलेलं काही बोलाव देवा त्या टायमाला आपल्या मेहुण्याला हिरापा खिलाड्याला जबरदस्तीने माझं लग्न करसाल देवा त्या पंचांना जर आपण नाही म्हणावं तर आपल्या बापाचा अपमान होतो या म्हणून शिना बाळू पंचात काय म्हणला हो आणि एवढी अवधीला हिरापा खिलारी बुटून बोलायला देवा या बाळूला काय त्याच वेळेला बाळू तुला लग्न करावं लागेल नाही तर मारुतीच्या रावळाला देवा बाळूला सांगितलं होतं तुला जर नाही लग्न केलं तर अकोळ गावाला म्हाळापाच्या रावळाला डांबाला बांधून तुझं सत्ती संघ लगीन लावेल देवा असा मेहुणा हिरापा खिलारी बोलत होता ज्या वेळेला मेवणा लागला होता बोलायला त्यावेळेला बाळापण स्वतःच्या मेवण्याला काही लागण्याला सांगायला कसं लागला होता बोलायला मी एकतर लग्नाचा माणूस नाही देवा माझं जबरदस्तीने तुम्ही लग्न करसाल मामा हा मी लग्नाचा माणूस नाही माझं जर जबरदस्तीनं लगीन करशील आणि बाळू लागला बोलायला आणि लागला बोलायला आणि पंचायाच्या वेळ बघा कैव जवळीला पंचायाच्या वेळ बघा कैव जवळीला आणि बाळू लागेला बघा कैव बोलायला बाळू लागेला देवा कैव सांगायला मेवण्याला आपल्या देवे देवा कैव मेवण्याला माझ्या वगैरे आता कैव मांडवत रे माझ्या वगैरे आता कैव मांडवत रे आणि तुझं मैड रे बघा तर जाई रे तुझं मैड रे बघा तर जाई रे बोलायला बाळू लागेला बघा कैव सांगायला एवढ्या भेगावे देवा कैव विजयला एवढ्या भेगावे देवा कैव टायमाला देवा बाळू लागला होता आपल्या भेवण्याला सांगायला कोटळीगावचे सरपंच असं का बाबा त्यांनी 100 रुपयाचं बहुमान केलं भीमराव गोडसे त्यांनी 100 रुपयाचं बहुमान केलं तर माझ्या संत बाळमामानं 4 हाताला देवावा 5 जण वालिकाचा आशीर्वाद लागावा बाबा आणि स्वतः बाळापा आपल्या मेवण्याला काय लागला होता बोलायला माझ्या मांडवात ना तुझं मड जाईल बर का मामा अरे माझं जर जबरदस्तीने लगीन केलं तर माझ्या मांडवातनं तुझं मड जाईल देवा मामा काय बोलते माहित आहे का खरकत्या पाण्यात हात घालून मरशील होय होय मी मिळू तर मरू दे पण तुझं लग्न यावं करायचं आहे कारण की या देवाला पहिल्यापासून गाव येणं म्हणत होतं गाव खोळ म्हणत होतं पण ते देव असा आहे त्या बाळू धनगराचा दरबार म्हणजे साक्षात या जगाच्या मालकाचा दरबार आहे ना अंतकरणापासून जर सेवा केली तर तो बाळू धनगर जर द्यायला लागला तर तुमची वंजळ सुद्धा कमी पडेल देवा भगवंता काय होईल वंजळ कमी पडेल हो घ्यायला वंजळ सुद्धा कमी पडेल एकदा जावा आत्मापुरात आणि आपल्या निधड्या डोळ्यानं बघा काय वाटतं काय वाटतं माहित आहे का काय अरे भाविक भगत आणि येती दर्शना बाबा आणि काळ्या घोंगडीवर बसला सावकर आणि असा सावकर आणि बाळू मामा एक नंबर बाळू मामा एक नंबर काळ्या घोंगडीवर बसला सावकर सावकर बाळू मामा एक नंबर बाळू मामा एक नंबर देवा असल्या भगवंताची हे पराव आपल्याला संसाराचं सुख संसाराचं जर सुख पाहिजे असेल काय करावं ज्याला तड मड धन जनतेसाठी या दुनियेसाठी वाहिलं त्याचं नाव आहे संत सद्गुरू बाळूमामा
अशा बाळूमामा सारखा जर गुरु केला हा. आयुष्यात दुःख तुमच्या जवळ यायला सुद्धा घाबरणार. खराय देवा. पण आपण एवढे विचार करत नाही हो. हा आला की आला. आपण विचार कसा करतो? कसा हो? गोडशे पाहुणेगत बाळूमामा आलाय वे. हा. आज नको, उद्या. आज मंगळवार आहे, आज पंढरपूरचा बाजार हे असतोय. होय. आज दणका काहीतरी मोठं व्हायचा, उद्याच्याला बघू. उद्या सकाळमध्ये असं का? हा. तेव्हा त्याचं. मावश्यांचा तर लय जोरात झटका असतोय. होय. मावश्या सांगते त्या काय? काय हो? आणि या संसाराचा गाडा अरे बाई मला ओढता वळणा आणि धुवन पावलाव बाळू मामा आज मला जायाचं घडेना. धुवन पावलाव बाळू मामा आज मला जायाचं घडेना. बाळू मामा आज मला जायाच घडेना. बाळू मामा आज मला जायाच घडेना. आणि या कवटळीच्या माळावर बोल बोल आवाज कुणाचा येतो या देवा. आणि बाळू मामाच्या भगताचा, बाळू मामाच्या भगताचा, बाळू मामाच्या भगताचा, बाळू मामाच्या भगताचा. बाळू मामाच्या मेंढराचा 17 नंबर बघ्याचा. बाळू मामाच्या भगताचा 17 नंबर बघ्याचा. देवा हो. विचार केला म्हणाला कसं का? रुक्मिणी मस्के होय. गाव खेड बाळवणी असं आहे ना. 101 रुपयाचं बहुमान केलं. होय. तसंच शंकर लोके हा. श्यामावळ भक्ताने 101 रुपयाचं बहुमान केलं. माझ्या संत बाळू म्हणून 4 हाताने देवा 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा. खराय देवा. देवा हा. लताताई भोसले त्यांनी 101 रुपयाचं बहुमान केलं. आमच्या संत बाळू म्हणा 4 हाताने देवा 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा. होय. आणि स्वतः विचार केलेला म्हणाला या पंचाच्या चवडीला ठरायला देवा त्यात्र वेळेला लगीन येऊ ठरलं होतं. तिथे मी ते ठरल्या होत्या. बाळू धडगावातून या सत्यवाचं लगीन लावायचं ठरलं होतं देवा पंचाच्या चवडीला. विचार पडला होता. सुंदराई घरतीला. बाबा गरिबीने गांजलेली संसाराने गेलेली काय करू कर्माला कर्म माझ्या गतीला देवा त्यात्र वेळेला 5 पदराची झोळी करायला. देवा हो. 5 पदराची झोळी केलती. 5 घर हळकुंड मागून आणली होती. कांडून कुटून जात्यावर दळून हळद तयार केली होती. देवा हा. भगवंताच्या लग्नासाठी हळद जात्यावर दळली होती. जात्यावर हळद दळते ना. हा, जात्यावर 4 वाव्या गायल्या होत्या जुन्या काळातल्या. आता येत नाही त्या येते ते आता. विचारावर बाळासाहेब जात्याच्या वेळेला कोणाला येते त्या येते ते येते. जातच नाही बोंबधन कुणी वळ म्हणायचं. दोघांना बी जास्त मार. माहिती. 4 गावांना समाज म्हणते. या मावशीला माहित असेल बघा तेवढं. हा. आता गाणं काय म्हणते ते माहित आहे मावश्या. जात्याविषयी बोली जर एखाद्या मावशीने लावली हा. राजाबाई मस्के हा. गाव खेड बाळवणी होय. त्या माता माऊलीने 101 रुपयाचं बहुमान केलं. तर माझ्या भगवंतानं 4 हाताने देवा 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा. देवा हा. जात राहिलं नाही ती लाईटीवर काय चालू करायचं आलं की खर फिरवते ती बघा. मिक्सर. हा आणि जर एखाद्या माता माऊलीनं चुकूनच लावलं जात्यावरचं गाणं हा. तर गाणं काय म्हणते माहित आहे का? काय म्हणते? निमोनीच्या गे झाडाखाली आणि भाव माझा दारू काढी भले भले म्हणालाय. आणि पुण्या मेल्यानं केली चाडी आली पोलिसाची गाडी. मेल्यानं केली चाडी आली पोलिसाची गाडी. आणि मेल्यानं केली चाडी आली पोलिसाची गाडी. मेल्यानं केली चाडी आली पोलिसाची
देवा वा असंच म्हणतील ना होय म्हणून सांगितलं म्हणजे खरं खरंय. देवा वा भगवंताला पालसीनाथाला हळद लावली होती, माझ्या मामाला हळद लावली होती, सत्यवाईला हळद लावलेली होय लग्न आणि या म्हाळापाच्या रवळा बागची खांबे लावली आल्या उत्साह मांडव घातल्याला देवा त्या वेळेला मांडव घातलं होतं करंजाडा झाड टाकलं होतं आणि देवा हा. त्या बाळू धनगराच्या लग्न सोहळा अक्कोळ गावाला इसी चौभाऱ्याला आणि या म्हाळापाच्या रवळाला मोठ्या तवऱ्यानं चालल्याला पण या बाळू धनगरानं शाप दिलेला कोणाच्या लक्षात नव्हतं देवा कसा ध्यानात राहिलो ह्याचं यायचं काय खरं धरायचंय आणि काय लागलं होतं घडायला देवा त्या वेळेला काय लागलं होतं घरायला बाबा आणि या कोळ गावात हा. अरे काय वाजत गाजत खरंय देवा आणि सोन्याचं भासिंग लग्न मामाचं लागत, सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत. आणि सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं भासिंग लग्न मामाचं लागत. वा भगवंतावर अक्षता पडली होती अक्षरा पडली होती पंक्तीच्या पंक्ती जेवाय लागली होती बाबा आणि जसे आपण ते जेवायला बसायला सुरक्या त्याच वेळेला येऊन खाम समजी आपल्याला वराड आपापल्या घरला निघालं होतं बाबा देवा हो भगवंतानं दिलेला शाप यो हिरापा खिलारी आचार्याच्या भट्टीपशी उभा राहिलेला कमी जास्त काय बघायला हो देवा हा तसं आमच्या 17 नंबर पालखी देख आहे काय हो मौदगावचं आमचं पाहुणं असायला विजयदादा येडगे हा रातच्या 12 जरी वाजले तर कोणी माणूस उपाशी जाऊ देणार नाही असा घेराय लवदादा पालखीत खरंय की आचारी दमला तर चालेल पण तो जमत नाही कवा प्रत्येकाला महाप्रसाद घेऊनच जायला लावणार अरे भक्ताची सेवा करणार असा यो हिरापा खिलारी देवा आचार्याच्या भट्टीपशी उभा राहिलेला देवा त्याच वेळेला लागला एकाएकी घाम यायला होते हिराप्पा खिलाऱ्याला देवा हा घाम यायला लागला होता आणि छाती लागलेली धोकायला देवा त्याच वेळेला छाती कळ मारायला न रक्ताची उलटी बाहेर पडायला जशी रक्ताची उलटी बाहेर पडली होती या हिरापा खिलाऱ्याची वाचा लागली होती बुबडी वळायला एवढ्या अवधीला हिराप्पा खिलारी धरणीला पडायला हात खरकट्या पाण्यात पडायला देवा हा हिरापा खिलाऱ्याला वाचायला लागला होता आपला प्राण निघून जातोय आता अशा वेळेला हाताने लागला होता आपल्या मेहुण्याला पालवायला आणि आपल्या बेगा हाताने बेगा हाताने आपल्या बेगा हाताने बेगा हाताने पालेवायाला लागेला बेगा लागेला पालेवायाला बेगा लागेला बेगा लागेला बाळूया माझ्या मामाला बेगा मामाला बाळूया माझ्या मामाला बेगा मामाला आणि कुडर पडले देवाला बेगा देवाला कुडर पडले देवाला बेगा देवाला देवा व भगवंताला लागला होता हातानं पालवायला येऊ हिरापा खिलारी देवा आठव झाला होता मामाचा शब्द खरा होणार देवा हा आणि यो असणारा बाळाप्पा निघून गेला होता या हिरापा खिलारीच्या जवळ कपाळाला मुंडोळ्या आणि काय लागलं होतं देवा घडायला त्याच वेळेला शालीची गाठ तशीच टाकून दिली सत्यवाकर आणि गेला होता यो बाळू धनगर या हिरापा खिलारीच्या जवळ देवा आणि लागला होता ही हिराप्पा खिलारी बाळूला बोलायला बाळू मला एक वचन दे बाळाप्पा मला वचन दे तू बोललेला शब्द खरा होणार आहे बाबा मी मरलो तर मरू दे, पण मला वचन दे आजी एवढं लागला होता बोलायला जर केलेला म्हणाला आणि असणारा हिराप्पा खिलारी काय लागला होता मागायला वचन या बाळूला देवा त्याच वेळेला बाळू धनगराचा नाईला झाला हो, हातामध्ये हात दिलं होतं आणि वचन लागला होता सांगायला बाबा देवा हा शिव रक्ताच्या थावल्यात पडलेला यो हिराप्पा खिलारी आपल्या जावयाला या बाळू धनगराला लागलेला बोलायला माझी जगत तुझी बहीण देवा हा अरे बोला याला लागेला सांगायला लागेला आपल्या बेगा बाळूला आपल्या बेगा
माझ्या मामाला बाळू माझ्या मामाला आणि वचन मला देवावे वचन मला देवावे जिलारी बोलत जिलारी सांगत तेव्हा वा त्याला मरणाची भीती भ्याड लागलं होतं वाटायला. आता काय जर केलं तर बाळून दिलेला शाप आहे ते खोटा नाही होणार. आपण मरण पावणार आहे म्हणून साठी बाळूचं वचन लागल्याला गेला देवा त्याच वेळेला. वचन लागला होता घ्यायला मागलं समजा सांभाळतो म्हणून. देवा हा माझी असणारी शेळे मेंढ्याची जगत हा तुझं तोंड भाच होवा पण सीतापा होय आणि तुझी बहीण गंगोताई मिळवणी लग्नवाई सगळा सरजम सांभाळतो म्हणून मला वचन दे बाबा. राणी सत्यवा सगळी सांभाळतो म्हणून वचन दी म्हणल्यावर बाळून हातामध्ये हात दिला. देवा हा धायपिंडाला कोड पडून गेलत जसा भगवंताना हातामध्ये हात दिला खरकरत्या पाण्यात हात पडायला आणि तसा हिराप्पा खिलारी प्राणवद्या झाला हो. देवा हा शिराप्पा खिलाऱ्याचा प्राण निघून गेला होता. अखंड मांडवात बाबा हाहाकार उडला होता. या काळ्या जिबीच्या बाळ्यानं शाप दिला आणि शिराप्पा खिलारी मरण पावला. त्याचा शाप खोटा नाही झाला. दोन्ही घरावर दुःखाचा डोंगर कोसळला हो. देवा हा भगवंतानं शाप दिलता मग स्वतःच्या सासऱ्याला सोडलं नाही मग आपण कोण आहे? आपण चिराट मग आपल्याला सोडल का? कसं सोडलो लगेच पाय खायचं आपण खालास पण यो देव कोणाचं ऋण कवा ठेवून घेत नाही. नाही घे. तुम्ही 1 रुपया खर्च केला तर 10 रुपये देईल. होय पण आज जातो उद्या येतो हे काय जवळ जायचे आमच्यापासून लई लांब नाही. खराय घे. असं केलं तर चालेल का? नाही तसं करून चालत नाही. तिकडे बसलेल्यांना विचारा किती दिवस झाले घर सोडून आले ते. देवाचा छंद देवाकडे आल्यानंतर घरचं ध्यान होतंय का? नाही होत. हा होतच नाही. का होतंय? नाही हा येतो म्हणून आशा जाऊ नका. आशे जाऊ नका अरे माझ्या मामाला शहाणा होऊ नका माझ्या देवाला शहाणा होऊ नका. माझ्या देवाला शहाणा होऊ नका माझ्या मामाला शहाणा होऊ नका. देवा हो भगवंताचं लग्न लागलं होतं. या शिराप्पा खिलाऱ्याची मूठ माती केली होती. होय 8-10 दिवसाचा काय लुटून जायला देवा त्याच वेळेला बाळू काय तकडे जायला आहे होईना. आणि एवढी अवधीला देवा स्वतः मायापा लागला होता बोलायला. आपल्या धाकट्या लेकाला आणि ह्या बाळूला लागला होता बोलायला. देवा काय ह्या बाळाप्पाला लागला सांगायला बाळाप्पा अरे बाळू तो सासऱ्याला वचन दिलंय त्याची जित्राब धावणीला लागली ती मरायला. पिळं घालायला लागली ती बाबा. असं ऐकून घेतलं तर स्वतःच्या बापाचा सबूत या बाळून देवा त्याच वेळेला विचार केला म्हणाला बाबा. आपली राणी संगतीला घेतलेली या बाळाप्पाने देवा त्याच वेळेला आणि आपलं अकुळ गाव आणि गावातनं निघून चालला होता या खिलाऱ्याच्या वाड्याला माझा बाळाप्पा. खिलाऱ्याच्या वाड्याला जाऊन लागला होता आपल्या बहिणीला बोलायला. अरे बोलायला लागेला सांगायला लागेला आपल्या बघा बहिणीला आपल्या बघा बहिणीला. अरे उद्याच्या या दिवसाला उद्याच्या या दिवसाला निघून या जायाचे मेंढी चरणी करण्याला. देवा हो बापूसाहेब चव्हाण हा श्यामाऊळ भक्ताने 100 रुपयाचं बहुमान केलं. होय
तर माझ्या संत भाऊ मला 4 हाताने देव 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा खरा देवा आणि स्वतः आपल्या बहिणीला गंगुताईला सांगितलेलं देवा त्यात्र वेळेला समजा गबाळ गट्ट्या बांधायचं गाव शिव सोडायचं मेंढी चालणी कराय निघूनच आहे आपण सकाळच्या पाऱ्याला लवकर उठा गबाळगट्ट्या बांधा आणि शेळ्या मेंढ्यासाठी आपण देश मुलूक हिंदू या देवा त्यात्र वेळेला असं बाळू लागला होता आपल्या बहिणीला गंगूताईला बोलायला रामाची रात्र संपूर्ण गेलती सवळच्या पाऱ्याला थांब धडका नियम निघते करायला देवा हा? संसाराचा लागणारा गाडा घोड्यावर लादायला लागली होती होय आणि मेंढराची वाघेर पावायला मेंढ्याची भार लावायला देवा त्यात्र वेळेला गबाळ कोण्या बांधले होत्या घोड्यावर बाबा वाघरी पाळलेल्या मेंढ्याची भार लावलेली होय आणि आपल्या भगवंतानं दिलेलं वचन पाळायचंय म्हणून सासऱ्याची जगत सांभाळायसाठी रायबोरीच्या हाताला काठी खांद्यावर कांबळ्याची घडी आणि भगवंत काय लागला होता करायला देवा त्यात्र वेळेला मोरा लागला होता चालायला मेंढ्याची मोहर लागली होती लागायला रावत भवतनी डोंगारण मेंढ्या राखत वदन घर 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 गबाळ घातले घोड्यावर चकरा लावलाय बाबळीवर गबाळ घातले घोड्यावर चकरा लावलाय बाबळीवर मेंढ्या निघाल्या मुलकावर मेंढ्या निघाल्या मुलकावर गडका बसला थेळावर मेंढ्या हिंडत्या माळावर धनगराची मेंढरवर दुधावा आणि पांढर देवा भगवंतानं मेंढ्याची मोहर लावली होती आणि गाव शिव सोडून शिना मोहऱ्या गावाला निघून गेला होता बाबा गावाने गाव शिवण शिव सोडत होता दिवसाने दिवस महिन्याला महिना लागलं होतं वळणायला देवा त्यात्र वेळेला मेंढ्या चारत चारा पाणी बघत आणि यो भगवंत ते निघून चाललेला देवा कर्नाटक भाग देश मुलूक हिंडत बरं का कर्नाटक भागाला देश मुलूक हिंडत हिंडत कुठल्या गावाला जाऊन बसायला बाबा आणि असणारा देव माझा बाळा पाणी पाणीच्या शेजाराला मेंढ्या जाऊन तळपडायला मंदिराचे पुजारी अप्पा महाराज त्यांच्याकडून मी 200 रुपयाचं बहुमान आलं हा तर माझ्या संत बाळू मला 4 हाताने देव 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा अरे देवा आणि स्वतः देवा या आणि पाणीच्या शेजारला तळपडल्या बरोबरीला धड पडलेला नीतीच्या नियमाला बाळकृष्ण ह्या मावळ भक्ताने 100 रुपयाचं बहुमान केलं तर माझ्या संत बाळू मला 4 हाताने देवा 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा हा आणि स्वतः विचार केलेला म्हणाला या असणारी गंगोताईने या असणारी सत्यवावरे का तळाच्या मधाला आणि काही लागली होती आपल्या बाळूमामाला बोलायला आमच्या माहेरीच्या देवाची जत्रा आली या जवळ आम्ही जत्रेला निघून जाणार देवा त्यात्र वेळेला त्यावेळेला बाळू लागला होता बोलायला आपल्याला जत्रा करायची नाही आणि जत्रेला काही जाऊ नका देवा हा बाळापा लागला होता सांगायला सत्य आपल्याला जत्रा करायची नाही आपल्याला जत्रेला जायचं नाही देवा या माहिती काय काय कुठं तयार आहे त्या आम्ही जाणार या दोघी राहिल्या होत्या बोलायला याला अखंड गाव येणं म्हणतंय गाव खुलं म्हणतंय देवा त्यात्र वेळेला सीताफळपा बांधायला माझ्या पाऱ्याला गटोळ बांधायला दोघ्या मायलेकीने देवा त्यात्र वेळेला त्याचं येण्याचं ऐकाय ना आपण जायचं माहेरच्या देवाची जत्रा करून यायचं देवा हा. आणि निघून या चालल्या बगार मार घाला लागल्यावर माया राजा वाटरी बघा माया राजा वाटरीवर आणि सकाळीच्या पाऱ्याला बघा सकाळीच्या पाऱ्याला
झुळझुळ वाऱ्यानं पदर जसा उडलाय सचिवाचा आणि पदर अडकायला बोरा तिच्या जाळीला देवाच्या वेळेला इतके ध्यान लागलं होतं जीवाला या मायलेकीच्या आणि या पदर बोराटीच्या जाळीत अडकल्याला काय निघेना देवा असं तर वडून ताणून काढायला वरून ताणून पदर काढला होता ना लागली होती गंगोताई बोलायला आता ही वाट सोडेन दुसऱ्या वाटेने जाऊया देवा हा जरा साडी नीट धर गंगू आजची लागली होती आपल्या लेकीला सत्यवारा सांगायला अगं आहे नीटच धरली पण वारा आलं ग होय हा असं म्हणून दोघ्या माई लेकी चालत निघून चाललेल्या देवाला त्या वेळेला वसभर अंतरावर मोहर गेल्या होत्या अरे जसं मोर झाला देवा काय लागल्याला दिसायला काय लागले होते नजरला पडायला माया लेकी वाटणी चालते त्या समोरच्या बाजूला देवा हा. 5 फड्याचा शेषनारायण फणा लागला होता आपटायला डोळ्याने पाहिलं होतं या माहितीने आणि भीती भ्याड लागलेल्या जीवाला वाटायला दोन्ही हात लागले होत्या जोडायला दोन्ही हात जोडत होत्या पण ती काय हलायला तयार नाही हो पण यो 5 फड्याचा शेषनारायण काय वाट सोडाय तयार नव्हता कोड पडलेला ध्यायपिंडाला काय करू कर्माला 4 पाऊंड महाग सरले आणि दुसऱ्या वाटेला गेल्या वाट सोडून दिली होती दुसरी वाट धरायला देवा त्या वेळेला दुसऱ्या वाटेला गेलं तर बी तीच चमत्कार दुसऱ्या वाटेने चालल्या तिथं बी 5 फड्याचा शेषनारायण आडवा जो बसलेला देवा नाही झाला ह्या माहितीचा आपल्याला बी आता काही जत्रेला जाऊ देत नाही म्हणून साठी विचार केलेला मना धेनाला देवा त्या वेळेला दोघी जणी गटुळ होलपा शेता होलपा घेतलेला देवाला घेऊन ना माघारी वळल्या हो निघून त्या चालल्या आणि माघारी त्या फिरल्या आणि मेंढ्या या चायात मेंढ्या या चायात राहिला जाता भार या जाताना गेल्या बघाया निघून गेल्या बघाया निघून बाळू माझा या मामाव आणि काय लागला बोलायला आणि दोघी मायवली केला दोघी मायवली केला याच या कारण काय लागेल बोलायला काय लागेल सांगायला भक्त पुंडलिकासाठी आणि उभा राहिला विटेवरी आणि गणी मला विरक मला विठुरायाची पंढरी गणी मला विरक मला बाळू मामाची नगरी देवा दोघ्या मायलिकी लागल्या होत्या सांगायला मामाला काय लागले होते सांगायला बाबा झालेली हकीकत बाबा हा. झुळझुळ वारा सुटला होता वाऱ्यानं पदर अडकला होता बोराटीच्या जाळीला असं लागले होते सांगायला बाबा त्या बोराटीच्या जाळीतनं पदर काढला पुढे गेलो 5 फड्याचा शेषनारायण आडवाला ती वाट सोडली दुसऱ्या वाटेला गेलो ते तरी तोच शेषनारायण आडवालता देवा त्या वेळेला अशा वेळेला बाळू म्हणत होता मी तुम्हाला काय सांगितलं होतं आधी त्यावेळेला भगवंतानं सांगितलं सत्य हा माझ्या डाव्या बाजूला बघ योग घेत शेषनारायण होता का अशा वेळेला त्या दोघींनी बघितला देवा हा 5 फड्याचा शेषनारायण मामाच्या डाव्या बाजूला फणा काढून बसलेला आणि दोघ्या मायालिकेही बघायला देवा त्या वेळेला आणि त्यावेळेला मामा म्हणत होता आता तर बघा कोण आहे ओळखा तुम्ही देवा हा ओळखलं का कवा कोणी नाही हो हा 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 जर ओळखलं असतं तर मागेंदीच कळला असतो काय म्हणते ती की बाल हाट हा आणि स्त्री हाट कवा सुटलाय का आजपर्यंत कधीच नाही हो हा कधीच सुटला नाही
आमच्या डोले तर मालकीन काय म्हणते माहिती आहे का? काय म्हणते? तू काय थापा मारून ये ते पण मला घरी मारू नको. मारू नको. खराय की. आणि ही पाहुणा म्हणतो माझी बासरीवर अशी चाल आहे. हा मालकीन म्हणली तुझी चाल मला पहिल्यापासूनच माहित होती रे, तुझ्या भांडऱ्याला बघून बोलली. देवा हा कोणाला कोणी सोडतं का? हा वकिलाची बायको म्हणते तुमचा निकालच लावेल, मला ज्ञान शिकवता काय. होय खराय की. पेंटरची बायको म्हणणार एका रात्यात. तुझं गाल रंगीत. मग गावाला भारी असू द्या, होय मग कुणाच्या आरी बायकोच्या. मग यांना विचार देवा. हा आणि त्यात दुसरी गोष्ट काय, काय वा यांना भरपूर प्राधान्य आहे आता. हाय की. आणि लयच माणसाला तटायला लावलं तर माणसं सांगते ती गबसा हा मालकीनी संघ वाकड तर मग खा चोलीची लाकडं. आता पहिल्या काळात होतो, तेव्हा मागलं दोन गडी एकामेकाला सांगते आता गॅस निघालाय. घरी बांधणं करू नका मग. हा देवा कसं? त्यावेळेला बाळापाला आला होता सांगायला सत्य हा आता तर बोला की मी कोण आहे देवा त्या तर वेळेला. कोण ऐकतं कोण बोलतं त्याचं कोण ओळखून घेतं. पण देवा कसं? आपण 10,000 खर्चून बाळूमामाला जायला तयार असतो, होय पण दारात एखादं भिकारी आलं तर त्याला 2 रुपये द्यायला तयार नसतो कवाच. हे जा बाबा मोहऱ्या घरी बघला. पण भगवंत कुठल्या रूपात येईल काय सांगता येत नाही हो. आणि तुमची परीक्षा बघेल ही माणसाला कवाच. करणार नाही. हा नाही करणार. लांबच्या देवाला जाय सांगा, होय आधीच 10,000 जाऊ द्या खर्चणार. महिनाभर आधीच तयारी असते. आणि घरातल्या देवाला एखाद दिवशी घरची आणि मालकीने सांगू द्या देवपूजा. पूज घेतो आता मला जर काम आहे. गावात जाऊन स्टँडवर गप्पा आणत बसणार, पण घरातलं देव नाही पोचणार. आणि बाहेरच्या देवाला म्हणल्यावर मी जातो तू घरी रास्ता गलबत. देवा हा भगवंतानं हा सेवेसाठी देह दिलाय 3.5 हाताचा. खराय देवा. आपल्या शरीरात 72,000 नाडी आहेत आणि 51 इंद्रिय येते. खराय देवा. आणि त्याचा झटका तुम्हाला गेल्या 2-4 वर्षात सगळ्यांना माहित झालाय. होय होय लॉकडाऊन मध्ये जे आयाला हुशार होत्या का नाही, हा हा नाही बाई माझी मुंबईला द्यायची येड्या बाबळी देऊन झोपले हो. लेकी येड्या बाबा झोपवल्या. हा का तर ते पोलीस पाटलाच भ्या होतं. देवा हा अहो 80ची म्हातारी अजून खुरप घेऊन रानात कामाला जाते आणि ही जी 40ची लेख म्हणते मला बीपीची गोळी आहे, हा डॉक्टरनं सांगितलंय शुगर वाढलाय. मग सिटीत दिलेली चांगली का खेड्यातली चांगली? ते काय जयतीन ठरवाय. हा जयतीन ठरवाय. आणि दुसरी गोष्ट एक झाली अशी, कसे हो समाजात आता माणसाला प्रत्येकाला माहित आहे माणूस पाहुण्यापाशी गेला का पाहुणा दुसरा झटका काय सांगितलं नाही, पाहुणं पोरगी आहे का बघा. नोकरी आहे का तुमच्या लेखात? सरकारी. तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे, हा सरकारी नोकरी असली का पुन्हा जमीन पाहिजे, होय आणि पुन्हा काय त्या पोराला बंगला पाहिजे, त्या बंगल्यामुळे गाडी पाहिजे. खराय. एवढं सगळं केलं हा आणि पुन्हा पोरीचा बाप काय म्हणतो माहित आहे का, काय हो? पाहुणं पोरगी गावाकडे कशाला ठेवली तुम्ही तिकडे मुंबईला आणि पोरगी गावात. नाही नाही तुमच्या संगी घेऊन जा. मग ती रान कोणी करायचं, रोजगारांनी. मग जमीन कशाला पाहिजे हो. पुन्हा आले खाय रिटायर झाले. देवा हा आणि माणसं सरळ सांगते ती काय, काय हो? आमच्या पोरीला आम्ही असा जागा बघतोय कसं हो? एकटा पोरगा असावा त्याला आईबाप नसावा. ती काय आबाळात पडलेला आहे. एकटा पोरगा असावा ना आयमान असावा. शेतकऱ्याला मुलगी अवश्य का, शेतकऱ्यानं जर शेती पिकवायची सोडून दिली तर काय खाचाल हो? बाजारात काय खातील. हिच्यात सगळी बसलेली शेतकरी आहे ती. तुम्ही जर सगळ्यांनी संप केला उद्यापासून कारखान्याला ऊसच घालवायचा नाही. अभिजित आबा सगळं काम सोडून पण तुमच्याकडे येईल. तुमची अडचण काय आहे बघू म्हणणार आधी. आधी ऊस लावा. ऊस आधी घालवा, तुमची अडचण पुन्हा बघू. देवा हा पण भगवंतानं दिलेला ध्येय प्रत्येकाला काय वाटतं, काय वाटतं? आपल्याला कष्ट नको मोकार पैसा आला पाहिजे. मोकार कधीच येत नाही कुठं. फुकाट जर मिळलं हा तर ज्या मनानं मिळवलंय त्या मनानंच फेडायचं, ज्या डोळ्यानं केलंय त्या डोळ्यानंच फेडायचं, ज्या हातानं केलंय त्या हातानंच फेडल्याशिवाय. पहिलं माणसं सांगत होती आज्यानं केलं का नातून फेडायचं, तसलं बंद झालंय. पाक संपलंय आता. तसला व्यवहार शंकरानं सगळ्या जागेवरती दप्तर जुनं बंद केलंय. ऑनलाईन सेवा आहे सगळी. हा आता ऑनलाईन राजा सगळं ऑनलाईन करतंय. हा त्यामुळे कोणी समजायचं नाही मी काय केलंय कोणाला. कळत नाही. अरे पाप करवानी पापी म्हणे सैरा वैरा पळतैरा, आणि तो काय काय केलं तुझं भाड्या मानवा देवाला सारे कळतंय. काय काय केलं तुझं भाड्या मानवा देवाला सारे कळतंय.
देवाला साऱ्या कळतंय रे काय काय करत तुझं भाल्या मानवा देवाला साऱ्या कळतंय रे अरे तुझी सावली तुझ्या पासून आणि कधी लांब जातच नाही आणि तो केलेले कर्म अरे तुला कधीच सोडत नाही आणि शांत तुला ते झोप देईना आणि दिनरात तुझला खेळतय रा आणि काय काय केलं तर भल्या मानवा देवाला साऱ्या खेळतय रे काय काय केलं तर भल्या मानवा देवाला साऱ्या खेळतय रे काय काय करत तुझं भल्या मानवा आम्हाला साऱ्या खेळतय रे काय काय करत तुझं भल्या मानवा आम्हाला साऱ्या खेळतय रे देवा आपण काय करतोय त्याची नोंद भगवंतापाशी असती या असते की आमचं बजरंग बलीन पप्पू चव्हाण काय म्हणते ते करकम सोडून येते कधी 4-5 दिवस झालं या मामाची भक्ती तशी आहे हो आणि बजरंग बलीन सांगितलं आमच्या गावातली माणसं नाव ठेवतील हो काय नाव तुझी देवाला गेल्या देवाला गेल्या बाकी येणं झालं येण्या बाळ पण यार कशाचं लागलं कशाचं हो आणि श्यामा मोरारी आणि तो गिरधारी आणि प्रीत तुझी रांगडी रांगडी बाबा आणि सोड हात कान्हा पिचल बांगडी सोड हात कान्हा पिचल बांगडी आणि सोड हात कान्हा पिचल बांगडी सोड हात कान्हा पिचल बांगडी आणि पदराला धरू नको मस्करी करू नको आणि पदराला धरू नको मस्करी करू नको आणि प्रीत तुझी रांगडी रांगडी आणि सोड हात कान्हा पिचल बांगडी सोड हात कान्हा पिचल बांगडी असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.